थांबा थांबा, स्क्रोल करू नका. मग गेल्या आठवड्यात माझ्या चुलत मामाच्या मुलाने आत्महत्या केली, गळफास लावला. कारण अद्याप माहीत नाही आहे. पोलिसांनी चौकशी वगैरे, मोबाईल जप्त वगैरे केला त्याचा, कारण कळेलच. पण हा शेवटचा पर्याय नाही आहे. त्याचं गाव कारिवडे आहे आणि तो मोपा एअरपोर्ट येथे कोणत्या तरी खाजगी कंपनीत कामाला होता. आणि त्याने आपल्या घरी दुपारच्या वेळी आईला सांगून की बाबा तो कामावरचा जेवण वगैरे करून जेवतो आणि दुपारी 1 असताना त्याने गळफास लावला. तर ही गोष्ट घडली, पण त्यानंतर काय घडलं मग खरोखर म्हणजे आजच्या मुलांनी विचार करा. जेव्हा तुम्ही अशी गोष्ट करता नंतर आपल्या आईवडिलांना किती दुःख होईल. त्यांचे वडील म्हणजे माझे चुलत मामा अजून ते बोलत नाही, त्यांना धक्का लागला, ते हॉस्पिटलाइज आहेत. म्हणजे तुमच्या अशा गोष्टीमुळे ते पुढे कसे आयुष्य जगणार आहे त्याचा विचार करा. आणि तुम्हाला कारणं खूप सारे शोधतात आणि त्या कारणांना हा शेवटचा पर्याय नाही आहे. थोडं धैर्य ठेवा. आणि कोणतरी आपल्या आयुष्यात असलं पाहिजे ज्याच्याशी आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो. आपला भाऊ म्हणा. आणि आईवडिलांनी प्लीज आपल्या मुलांना आत्ता तरी सांगा, बाबा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्या ऐकून घेणार आहेत. काही अशा गोष्टी झाल्यात तर. पण प्लीज असं करून प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाशी बोला. प्रत्येक मोठ्या भावाने आपल्या छोट्या भावाशी बोला. काही गेट टुगेदर करा, मूवीज बघा. देऊळ बंधूसारखा चांगला मूवी आहे, तिकडे आत्महत्याविषयी म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे. अशा काही गोष्टी घडू नयेत म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काळजी घ्या. आणि पहिला म्हणजे स्वतः जर तुम्ही स्ट्रॉंग असाल, काय पण गोष्टी घडू दे, म्हणजे इवन आयुष्यात कोणती खालच्या दर्जाची गोष्ट होऊ दे, तुम्ही शेअर करा. काही ना काहीतरी सोल्युशन आहे आणि सगळं नीट होईल. पण आत्महत्या प्लीज.